गणपती बाप्पांसाठी बनवा आहे पौष्टिक व करायला सोपे असे मूगडाळीचे मोदक व लाडू। चला तर जाणून घेऊया ह्याची रेसिपी। सर्वप्रथम 1 किलो मूगडाळ चांगली भाजून व दळून घ्यायची। एका कढईत थोडे तूप घालून ते गरम झाल्यावर त्यात मूगडाळीचे पीठ घालून ते छान 15 ते 20 मिनिट भाजून घ्यायचे। 1 किलोमध्ये साधारणपणे 50 ते 60 लाडू होतात। तुम्ही प्रमाण तसं बदलू शकता। आता एका ताटात खमंग भाजलेलं पीठ, त्याच्यात पिठी साखर, वेलची किंवा जायफळ पावडर, मनुका, काजूचे तुकडे घालून सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे। मग त्यात लागेल तसे तूप घालून ते एकजीव करायचं। आता आपलं पीठ छान तयार झालेलं आहे। तर पहिलं आपण बनवूया मोदक। त्याच्यासाठी मोदकच्या पात्रात तयार मिश्रण घालून त्याला आकार द्यावा। जर मोदक चिटकत असेल तर पात्राला थोडं तुम्ही बाजूला तूप लावून मग त्यात ते सारण घाला, म्हणजे मोदक चांगल्या आकाराचा येईल। बघा कसा सुरेख मोदक तयार झालेला आहे। आता आपण लाडू बनवायला घेऊ। तयार मिश्रणाचे गोलाकार करून लाडू तयार करणे। जर आपलं पीठ तुम्हाला थोडंसं सुकं वाटत असेल किंवा लाडू फुटत असतील तर आपण त्याच्यामध्ये कोमट तूप घालून त्याला परत मिसळून त्याचे लाडू तयार करावे। तयार आहेत पौष्टिक मूगडाळीच्या पिठाचे लाडू। हे लाडू थंड झाल्यानंतर तुम्ही डब्बा किंवा प्लास्टिक झिपलॉक बॅगमध्ये हे पॅक करून तुम्ही 1 ते 2 आठवड्यापर्यंत स्टोर करू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड कमेंट जरूर करा।